1 फेब्रुवारी 2026 संपूर्ण देशाचे डोळे सध्या संसदेकडे लागले आहेत। निमित्त आहे देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं। पण मित्रांनो, ज्या अर्थसंकल्पावर आपल्या देशाची आर्थिक दिशा ठरते त्या बजेट या शब्दाचा जन्म कसा झाला? भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला होता आणि असे कोणकोणते विक्रम आहेत जे आजही ऐकल्यावर आश्चर्य वाटतं? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थसंकल्पाचा असाच एक रंजक प्रवास पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सुरुवात करूया बजेट या शब्दापासून। हा शब्द फ्रेंच शब्द बोजेट यापासून निर्माण झालाय। याचा अर्थ होतो कातड्याची छोटी पिशवी, ज्यामध्ये आर्थिक कागदपत्रे ठेवली जायची। भारताचा सर्वात पहिला अर्थसंकल्प स्वातंत्र्यापूर्वी 7 एप्रिल 1960 रोजी मांडला गेला होता। एका स्कॉटिश अर्थतज्ञानं, ज्याचं नाव होतं जेम्स विल्सन, यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये हा पाया रचला। पण स्वातंत्र्यानंतरचं चित्र वेगळं होतं। स्वतंत्र भारताचा पहिला वार्षिक अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1948 रोजी मांडला गेला आणि तो मांडण्याचा मान तत्कालीन अर्थमंत्री R.K. षण्मुखम शेट्टी यांना मिळाला। साधारणपणे अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतात, पण भारतीय इतिहासामध्ये अशा 3 घटना घडल्या आहेत जेव्हा खुद्द पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केला। पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे 3 पंतप्रधान होते। 1970 ते 71 मध्ये इंदिरा गांधी या भारताचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या। यावेळी अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर आली। बरं, आज आपण पाहतोय की महिला अर्थमंत्री अर्थव्यवस्थेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत, पण याची सुरुवात जी आहे ती इंदिरा गांधी यांनीच केली होती। तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या इतिहासामध्ये सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण कुणाचं होतं? तो विक्रम आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर। 1991च्या ऐतिहासिक अर्थसंकल्पात त्यांनी 18,650 शब्दांचं भाषण केलं होतं। हा तोच अर्थसंकल्प होता ज्याने भारताच्या उदारीकरणाची दारं उघडली होती। तसंच अर्थसंकल्पाची वेळ आणि परंपरा ही देखील काळाकाळानं बदलत आलेली आहे। पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा। ती परंपरा अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बदलली आणि सकाळी 11 वाजता केली। तर मोदी सरकारनं रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन केलं आणि एक मोठी प्रशासकीय सुधारणा केली। पण आता काळ बदललाय। आता कातड्याच्या पिशवीची जागा बजेटच्या टॅबलेटनं घेतली आहे, पण अर्थसंकल्पाचं महत्त्व आजही तितकंच आहे।